मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देऊ इच्छितो. जर तुम्ही एक्सेल एन्थुजियास्टिक असाल तरच हा व्हिडिओ पहा. म्हणजे एक्सेलमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला आवडत असेल, एक्सेलमध्ये काहीतरी नवीन शिकून तुम्हाला टाईम वाचवायचा असेल डेली जे तुम्ही काम करता ऑफिसमध्ये, तरच तुम्ही हा व्हिडिओ पहा. कारण या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे नक्कीच 2 ते 3 तास रोजच्या कामातले वाचणार आहेत. कारण एक्सेल घेऊन आला एक्सेलमध्ये पायथन. हो मित्रांनो, पायथन म्हणून आजकाल आपल्याला फक्त अजगरच माहीत आहे, पण पायथन एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज पण आहे आणि जी वर्ल्ड वाईड फेमस लँग्वेज आहे. हो मित्रांनो, वर्ल्ड वाईड फेमस लँग्वेज, ज्या मदतीने वेगवेगळे सॉफ्टवेअर्स बनवले जातात, ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजच्या मदतीने वेगवेगळे सॉफ्टवेअर बनवले जातात आणि हीच लँग्वेज किंवा ह्या लँग्वेजचे काही कोड यूज करून आपण डेटाचे इन्साईट आता काढू शकतो. आपण डेटाचे स्टॅटिस्टिक रिपोर्ट काढण्यासाठी एक्सेलमध्ये जर तुम्हाला काही आयडिया असेल, एक्सेल तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला माहिती आहे आपण समीप वापरतो, काउंटिप वापरतो. ह्या सगळ्या फॉर्म्युलाची सुट्टी करून टाकलेली आहे ह्या एका पायथन कोडने. हो, एका पायथन फॉर्म्युलाने बोलू शकतो. पायथन जे आपण प्रोग्रॅमिंग आता पाहणार आहोत एक्सेलमध्ये इन्क्लूड झालेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल, मी खूप एक्सायटेड आहे, तुम्ही एक्साइटमेंट पाहतच असाल, मी खूप एक्सायटेड आहे. कारण ही गोष्ट माझ्यासाठी खूप नवीन आहे आणि मी खूप डॉक्युमेंटरीमधून रिसर्च केलं की बाबा या पायथनने आपण काय काय करू शकतो. मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवू इच्छितो. इकडे पाहू शकता तुम्ही, इकडे हे जो छोटंसं डॅशबोर्ड आहे ना, 3 चार्ट मी बनवलेत. बेसिकली हे मी पायथनच्या मदतीने बनवलेत. हो मित्रांनो, पायथनच्या मदतीने बनवलेत आणि हे डायनॅमिक आहेत. डायनॅमिक म्हणजे मी इकडे व्हॅल्यू चेंज करू शकतो, कारण हे फॉर्म्युलाने चार्ट बनलेले आहेत. हे एक्सेलमधून इन्सर्ट केलेले नाहीत, फॉर्म्युलाने तुम्ही चार्ट बनवू शकता आणि विच इज डायनॅमिक. डायनॅमिक चार्ट आजपर्यंत आपल्याला बनवता नाही येत, पण एक्सेलमध्ये आता बनवू शकतो आपण पायथनच्या मदतीने. आणि पायथन काय काय करू शकतो या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे मित्रांनो. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की व्हिडिओ एंडपर्यंत पहा. आणि इंटरेस्टेड असाल तर एक काम करा, एनर्जी रे बाबा, एनर्जी पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, आत्ता कमेंट सेक्शनमध्ये लगेच लिहून टाकायचं एक्सायटेड. इफ यू आर एक्सायटेड टू लर्न टुडेज सेशन, देन ड्रॉप एक्सायटेड इनसाइड द कमेंट सेक्शन राईट नाव. नक्की लिहा एक्सायटेड. तर चला सुरू करूया आजचा हा टॉपिक, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे पायथन इन एक्सेल. लेट्स बिगिन. तर मित्रांनो, तुम्हाला शिकायचं एक्सेलमध्ये पायथन आणि ते कुठे असतं ते सर्वात पहिले दाखवतो मित्रांनो. माझ्या एक्सेल फाईलमध्ये फॉर्म्युलाज टॅबमध्ये मी क्लिक केलेलं आहे आणि इकडे तुम्हाला इन्सर्ट पायथन ऑप्शन दिसतोय. पण एक मिनिट थांबा, तुमच्या एक्सेलमध्ये हे येणार नाही जर तुमचं एक्सेल 2021, 2019 असं जुनं व्हर्जन असेल तर. हे ऑफिस 365 इन्सायडर प्रोग्रामसाठी आता ॲक्टिवेट झालेलं आहे. आणि जर ऑफिस 365 इन्सायडर प्रोग्राम तुम्ही जॉईन केलेला असेल, नाही जॉईन केला असेल तर मी दाखवतो कसं जॉईन करायचा. पहा, तुमचं ऑफिस 365 जर असेल, बेसिकली तुमचं एक्सेल जे ऑफिस 365चं असेल तर तुम्ही फाईलमध्ये जावा, अकाउंटमध्ये जावा आणि इथे तुम्हाला ऑफिस इन्सायडर प्रोग्राम जॉईन करण्यासाठी ऑप्शन येतो. पहा, हे दिसतंय तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365. इथे जाऊन बीटा चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुमचं जर ऑफिस 365 असेल तर तुम्हाला पायथन ॲक्टिवेट होणार. पण त्यासाठी तुम्हाला इकडे अपडेट करावे लागेल. 365 प्रोग्राम जॉईन केल्यानंतर 365 प्रोग्राम जॉईन केल्यानंतर अपडेट नावावरती क्लिक करा आणि अपडेट करून जॉईन करून घ्या. पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगितलं की ऑफिस 365मध्ये फॉर्म्युलाज टॅबमध्ये इन्सर्ट पायथन येतो आणि तुम्हाला ऑफिस इन्सायडर प्रोग्राम जॉईन करावा लागतो. आणि जर तुमच्याकडे ऑफिस 365 नाही आहे तर बेसिकली तुम्ही याचं नॉलेज घेऊन ठेवा, जेणेकरून इन फ्युचर जर तुम्ही कंपनीमध्ये जाता तिकडे ऑफिस 365 असणार आहे. कारण बऱ्याचशा कंपन्या मायग्रेट होतात आणि त्यांनी जुनं एक्सेल बंद केलं आणि डायरेक्ट ऑफिस 365चं सबस्क्रिप्शन घेतलं मायक्रोसॉफ्टचं, जेणेकरून त्यांना बरेचसे नवीन फॉर्म्युलाज फंक्शन मिळतात, प्लस त्यामुळे ते टीम्स मिळतात, भरपूर काय मिळतं. त्यामुळे त्यांच्याकडे तर नक्कीच असणार आहे, राईट. आणि तुमच्याकडे नसेल तर हरकत नाही आहे, तुम्ही शिकून तर घ्या, नॉलेज तर घ्या बाबा. हे पायथन काय करू शकतो, मॅजिक काय पायथनची, ही तर माहिती करून घ्या मित्रांनो. तर चला सध्या तर सुरू करूया. सध्या पायथन ॲक्सेस कसं करायचं, सिम्पल आहे. पायथन जर तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे तर तुम्ही फक्त =py लिहा एक्सेलमध्ये, टॅब बटन प्रेस करा, देन यू विल गेट पायथन. पहा, ग्रीन बॉक्स आलेला आहे. फॉर्म्युला बार पण अशा प्रकारे चेंज होतं, थोड्या इकडे चेंजेस तुम्हाला दिसतातच. एस्केप करा. दुसरं मेथड असं आहे की बाबा कर्सर ज्या सेलमध्ये ठेवला किंवा या सेलमध्ये ठेवा, जिथे पण ठेवायचं, फॉर्म्युलाजमध्ये जावा आणि इथे इन्सर्ट पायथन, त्या सेलमध्ये पायथन आलेलं आहे, इन्सर्ट पायथन फॉर्म्युलामध्ये. तिसरा शॉर्टकट कीने करू शकतो. इथे कीबोर्डवरती Ctrl+Alt+Shift+P मी बटन दाबतोय तर तुम्हाला दिसतं इकडे PY पायथन, राईट. अशा प्रकारे तुम्ही पायथन घेऊ शकता. 3 मेथड मी सांगितल्यात, तुम्हाला जी इझी वाटली ती करा. आता करायचं काय पायथनमध्ये, जेव्हा तुम्ही PY लिहिता तर पायथनमध्ये फॉर्म्युला किंवा कोड कसं लिहितात, बेसिकली याच्यामध्ये कोड लिहितात. पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, कोड लिहिला जातो. तुम्ही फॉर्म्युला बोलला तरी चालेल सध्या तरी, ओके. कारण एक्सेलमध्ये फॉर्म्युला लिहितो आपण जेव्हा टाईप करून लिहितो तेव्हा, राईट. सध्या तर PY आणि PY केल्यानंतर सर्वात पहिलं त्याला डेटा द्यायचा पायथनला की बाबा माझा डेटा अवेलेबल आहे इथे. पायथन हे पांडाज लायब्ररीमध्ये काम करतं, तर आपण त्याला डेटा द्यायचा आणि तो डेटाला एक पर्टिक्युलर फ्रेममध्ये सेट करणार आहे. तर यामध्ये पहिलं मी A1 सेलवरती क्लिक करतो आहे. पहिलं पहा,
नंतर मी कंट्रोल शिफ्ट राईट ॲरो दाबतोय कीबोर्डवरती, कंट्रोल शिफ्ट राईट ॲरो जेणेकरून असं सिलेक्ट झालं A1 to F1 राईट. त्यानंतर मी कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो दाबतोय, तर हे पूर्ण सिलेक्शन झालं आहे. सिलेक्शन मी केलं डेटाचं आणि नंतर कंट्रोल बॅक स्पेस करतो आहे कीबोर्डवरती. कंट्रोल दाबून बॅक स्पेस यासाठी, कारण फॉर्म्युला परत वरती आहे ना आपला, तर त्या फॉर्म्युलामध्ये येण्यासाठी. कुठलाही फॉर्म्युला देताना जर तुम्ही कीबोर्डने सिलेक्शन करताय कंट्रोल शिफ्ट राईट कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो, तर तुमचं सिलेक्शन असल्यामुळे ते खाली जाणार आहे आणि फॉर्म्युलावर राहणार आहे. मग कंट्रोल बॅक स्पेस दाबून तुम्ही त्या फॉर्म्युलामध्ये येऊ शकता, हे लक्षात ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत आणि बेसिकली मी एक्सेलचे बरेचसे टिप्स ट्रिक्स टाकले आहेत. इवन एक्सेलचा एक मोठा व्हिडिओ पण टाकला आहे 7 hourचा, तर त्यातून पण तुम्ही बरंच काही शिकला असाल मला माहिती आहे. म्हणून मी थोडंसं फास्ट घेतो इकडे, म्हणजे स्टार्टिंगच्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला डायरेक्टली इकडे कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो आणि कंट्रोल शिफ्ट अप ॲरोने करून दाखवलेले आहेत सिलेक्शन वगैरे. सिलेक्शन झाल्यानंतर पायथनच्या आतमध्ये काय आलं आहे इथे पहा, एक्सेल दिसतंय, एक्सेलची फाईल आहे बेसिकली आणि त्यामध्ये A1 to F128 हा आपला डेटा आहे आणि त्याच्यामध्ये हेडर्स आहेत. हेडर आहेत ना, डेट कस्टमर वगैरे हेडर्स आहेत, हे ट्रू ठेवा. हेडर्स म्हणजे हे डेट कस्टमर वगैरे हे ट्रू ठेवा ॲज इट इज. आणि आता तुम्हाला एंटर करायचं नाही, एंटर नाही करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट लाईनला येणार. नॉर्मली आपण एक्सेल फॉर्म्युलामध्ये एंटर करून एक्झिक्यूट होतो राईट, फॉर्म्युला एक्झिक्यूट करतो. पण याच्यामध्ये पायथनमध्ये कोड एक्झिक्यूट करण्यासाठी कंट्रोल एंटर, इथे पण सांगितले पहा तुम्हाला दिलेलं आहे, यूज कंट्रोल एंटर टू कमिट पायथन कोड. सो आय एम गोइंग टू प्रेस कंट्रोल एंटर गाईज. लेट्स सी. इथे बिझी नाव येणार पहिला आणि नंतर डेटा फ्रेम येणार. डेटा फ्रेम आलं म्हणजे आपलं सिलेक्शन प्रॉपर आहे. अँड नाव यू जस्ट क्लिक ऑन दिस शो कार्ड. इथे दिसतं एक छोटंसं बटन आहे शो कार्ड. नाव आय एम गोइंग टू क्लिक ऑन शो कार्ड. यू विल सी गाईज डेट कस्टमर सिटी इकडे तुम्हाला दिसतंय आणि इकडे पहिलं रेकॉर्ड जे कोडिंग लँग्वेजमध्ये नेहमी 0पासून स्टार्ट होतं काउंटिंग, तर 0पासून स्टार्ट झालं आहे. पहिला रोमधले जे रेकॉर्ड आहे ते 0 म्हणून दाखवतं आपल्याला इकडे. नंतर काही एंडिंगचे रेकॉर्ड, काही स्टार्टिंगचे रेकॉर्ड दाखवतं आणि इथे ॲनाकोंडा पण आहे. ॲनाकोंडा ओके, पायथन ॲनाकोंडा, बेसिकली ॲनाकोंडावर क्लिक केलं, पायथन प्रोव्हाइडेड बाय ॲनाकोंडा आहे. तर सध्या तर इकडे पाहू शकता 127 रोज इंटू 6, 0 पकडला तर 127 रोज इंटू 6 कॉलम तो सांगतोय. आणि तुम्हाला हा डेटा इथेच पाहायचा असेल तर इथे क्लिक करा, एक्सेल व्हॅल्यूवरती क्लिक करा. नाव युल गेट कम्प्लीट डेटा. लुक ॲट हिअर गाईज, दिसतंय डेट कस्टमर सिटी मोड, सगळ्याचा सगळा डेटा इकडे पूर्णचे पूर्ण आलेला आहे. करायचं काय समजलं तुम्हाला, कोड लिहिल्यानंतर कंट्रोल एंटर बटन प्रेस करायचं आहे. परत मी दाखवतो इकडे पाहिजे तर, एकदा मी डिलीटच करतो याला. =py. लेट्स चेक इट आउट अगेन. py टाईप केलं आहे. इथे मी सिलेक्ट करतो आहे पहिलं A1 सेल, कंट्रोल शिफ्ट राईट ॲरो कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो, त्यानंतर कंट्रोल बॅक स्पेस, त्यानंतर इथे कंट्रोल एंटर. नंतर इथे जाऊन तुम्ही एक्सेल व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करायला व्हॅल्यू दिसणार आहे. पण मला या डेटाला नको, आता पायथन ऑब्जेक्टमध्ये ठेवायचं. पायथन ऑब्जेक्ट इथे एक ऑप्शन मिळतो आहे तुम्हाला पहा राईट. आता त्यानंतर काय, आता इंटरेस्टिंग गोष्ट काय पहा, आता मला काय करायचं, या डेटामधून काहीतरी स्टॅटिस्टिक काढायचं आणि तो एक स्टॅटिस्टिक देणार आहे फक्त एका कोडने. पहा py सॉरी नॉट dy, इट्स py. ओके, py टाईप केलं मी, पायथनमध्ये आलो, या सेलला सिलेक्ट करतो कारण या पर्टिक्युलर डेटा फ्रेम नावामध्ये पूर्ण डेटा आहे म्हणून या सेलला सिलेक्ट केलं. डॉट नंतर मी इथे टाईप करतोय डॉट नंतर मी इथे टाईप करतोय डिस्क्राईब. काय टाईप केलं आहे पहा, डिस्क्राईब स्पेलिंग लिहितोय मी, ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट. लुक ॲट हिअर गाईज, ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट अँड हिट द कंट्रोल एंटर बटन. नाव लेट्स हॅव लुक दिस. काय केलं मी कोड पाहायला, मी काय केलं या सेलला सिलेक्ट केलं ज्यामध्ये डेटा फ्रेम आहे. डॉट करून मी डिस्क्राईब ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट. डिस्क्राईब लिहिताना स्मॉलमध्ये लिहिलं आहे, ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट केलं, इथे डॉट दिला आहे, पाहून घ्या. एक छोटासा कोड लिहिला आहे, कंट्रोल एंटर केलं. आता इथे एक डेटा फ्रेम आली, या डेटा फ्रेमला मी इथे क्लिक करतो आणि एक्सेल व्हॅल्यू घेतो डायरेक्टली. लेट्स सी गाईज, मला काहीतरी स्टॅटिस्टिक मिळाले आणि ते स्टॅटिस्टिक काय पहा, क्वांटिटी आणि सेल्स हे 2 कॉलम न्यूमरिक आहेत, त्यांचं स्टॅटिस्टिक आलं आहे की बाबा क्वांटिटी कॉलममध्ये 127 रोज आहेत आणि याच्यात पण 127 रोज आहेत. याच्यामध्ये जे ॲव्हरेज आहे हे मीन्स ॲव्हरेज, तर ॲव्हरेज एवढं आहे आणि याचं ॲव्हरेज हे आहे सेल्सचं ॲव्हरेज. स्टँडर्ड व्हॅल्यूज ही आहे, मिनिमम व्हॅल्यू हीच आहे, 25% वाली व्हॅल्यू ही आहे, 50% मॅक्झिममवाली पण ही आहे. तर हे स्टॅटिस्टिक्स मला काढण्यासाठी इथे बरेचसे फॉर्म्युला काउंट लावावं लागलं असतं. ॲव्हरेज इकडे स्टँड, इथे मीनचा फॉर्म्युला लावा लागला असतं, इथे वेगळेच काहीतरी वेगळे फॉर्म्युला की पहिला मीन कुठला, दुसरा मीन कुठला, तिसरा मीन कुठला, आणि इथे मॅक्स फॉर्म्युला लावा लागला. तर इथे एवढे फॉर्म्युला लावायची गरज नाही पडली, फक्त मी एक कोड लिहिला आहे मित्रांनो. म्हणूनच मी सांगितलं की बाबा बऱ्याचशा फॉर्म्युलाची इथे सुट्टी होणार आहे, सुट्टी राईट. तर का सुट्टी होणार आहे तुम्हाला समजलं, एक कोड लिहिला आणि सगळं रिझल्ट मिळाला आहे. ओके, अँड वन मोर थिंग, आता मी जो कोड लिहिला आहे ना, एक इम्पॉर्टंट गोष्ट, हा जो कोड लिहिला आहे ना मी इथे लक्ष घ्यायचं. या कोडमध्ये बेसिकली मी हे सेल सिलेक्ट केली होती. आता मी काय करतो, या पर्टिक्युलर ओरिजिनल कोडमध्ये जाऊन फक्त या पूर्ण लाईनला ह्या डेटाला डिफाईन करतो आहे ॲज अ डेटा फ्रेम. DF ॲज अ डेटा फ्रेम. DF इज इक्वल टू ही पूर्ण लाईन डिफाईन केली आणि कंट्रोल एंटर. पायथन
मधून बाहेर यायचं किंवा एक्झिक्यूट करायचं पायथनला, दॅट इज कंट्रोल एंटर. आता मी इथे डी एफ म्हणून डिफाईन केलं या पूर्ण लाईनला. आता फक्त या कोडमध्ये मला फक्त या जागेवरती डी एफ लिहायचं आहे. पहा मित्रांनो, माझा छोटा कोड झाला डी एफ डॉट डिस्क्राईब, म्हणजे मी डिलीट करतो, परत दाखवतो. इज इक्वल टू पी वाय नंतर काय केलं मी डी एफ डेटा फ्रेम डॉट डिस्क्राईब एवढंच टाईप करणार, कारण डी एफ म्हणजे डेटा फ्रेम आणि मला वरची सेल सिलेक्ट करायची गरज नाही आहे. कंट्रोल एंटर बटन प्रेस करा, डेटा फ्रेम आला आहे. नाव एक्झिक्यूट इट एक्सेल व्हॅल्यू. आता हा फक्त न्यूमरिकल कॉलमचं स्टॅटिस्टिक दाखवतो आहे असं तुम्हाला वाटलं असेल. सो लेट मी क्लिअर इट, की आपण टेक्स्ट कॉलमचं पण स्टॅटिस्टिक घेऊ शकतो. करायचं काय त्यासाठी, एकदम सिम्पल आहे. मी आता परत याला पायथन ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करतो आहे. परत मी पी वाय लिहितो आहे मित्रांनो इथे, आणि मी टाईप करतो आहे डी एफ. डी एफ म्हणजे डेटा फ्रेम, राईट. आपण ते ऑलरेडी डिफाईन केलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, डेटा फ्रेम आपण डिफाईन केलं आहे इथे वरती, तर त्याच्या खाली किंवा राईटलाच तुम्ही फॉर्म्युला लिहायचा, हे लक्षात घ्या. म्हणजे काय मी तुम्हाला दाखवतो. आता इथे मी फॉर्म्युला लिहितो आहे. पहिले पहा, एक कॉलमचं मला स्टॅटिस्टिक पाहिजे. डी एफ डॉट मला पाहिजे सपोज सिटी कॉलम आहे माझ्याकडे, राईट. सिटी कॉलमचा सी कॅपिटल आहे. केस सेन्सिटिव्हिटी लक्षात ठेवा, सी कॅपिटल आहे टाईप करा, नाही तर सी स्मॉल टाईप करा. सर तुम्ही टाईप करत होते तेव्हा रिझल्ट आला, आम्ही टाईप करतो रिझल्ट नाहीत येणारच नाही. तुम्ही प्रॉपर नाही टाईप करत ना मित्रांनो. पहिलं सी कॅपिटल करा, राईट. डॉट त्यानंतर डिस्क्राईब, राईट. माझ्या केसमध्ये सी कॅपिटल म्हणून सी कॅपिटल केलं आहे मी. माझ्या केसमध्ये स्मॉल असतं इथे स्मॉल टाकला असता मी, हे लक्षात घ्यायचं. तर डिस्क्राईब केलं आणि मी ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट करून कंट्रोल एंटर करतो. लेट्स हॅव अ लुक दिस. सिरीज आलं इथे काहीतरी. लेट्स गो अहेड अँड चेक द सिरीज. ओ हो वी गॉट अ स्टॅटिस्टिक बाय सिटी. या पर्टिक्युलर कॉलममध्ये 127 रोज आहेत, ऑफकोर्स याच्यामध्ये आहेत. टोटल युनिक व्हॅल्यूज 3 आहेत, मुंबई, नागपूर आणि पुणे, राईट. टॉप नागपूर आहे, रिपीटेड झाला आहे 47 टाइम्स. किती वेळा रिपीटेड झाला आहे फ्रिक्वेन्सी नागपूरची 47 टाइम्स, आणि तो सगळ्यात जास्त रिपीट झाला आहे. मला एक काम करायचं, मला मुंबईला रिपीट करायचं आहे. मुंबई मी ड्रॅग केला, मुंबई 52 टाइम्स आलं आहे. मुंबई टॉपमध्ये आता, कारण मी मुंबईला इथे ड्रॅग केलं आहे. कंट्रोल झेड करतो, म्हणजे तुम्हाला समजलं की रिअल टाईम स्टॅटिस्टिक देतो आहे फॉर्म्युला विथ, आणि तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला लावायची गरज नाही पडली, ना काउंट ना युनिक ना टॉपसाठी वेगळा कुठला फॉर्म्युला ना फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला डायरेक्टली तुम्हाला इथे 4 फॉर्म्युलाची एकत्र सुट्टी करून टाकली फक्त या डिस्क्राईबने, राईट. तुम्ही सिटी लिहा किंवा तुम्ही इकडे मोड लिहा. लेट्स हॅव अ लुक दिस ना. मोड लिहितो आहे मी इथे, मोड, कंट्रोल एंटर. दिसतंय तुम्हाला, म्हणजे इथे तुम्ही कॉलम लिहिताय त्या कॉलमचं डिस्क्रिप्शन तुम्हाला इकडे डिटेलमध्ये मिळतंय मित्रांनो, फक्त एका कोडमध्ये, राईट. हा पायथनचा व्हिडिओ पुढे चालूच राहील मित्रांनो. पण आत्तापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका ना यार. मेहनत घेतलेली मी, तुम्ही थोडीशी मेहनत घ्या, लाईक करा आणि शेअर करा. जर तुम्हाला जमत असेल तर व्हॉट्सअप ग्रुप किंवा फेसबुक ग्रुपवरती शेअर करा, जेणेकरून मित्रांना माहिती पडू द्या की बाबा एक्सेलमध्ये आलेला आहे पायथन, आय मीन टू से. ओके, तर बेसिकली हे एक सांगायचं. आणि आणखी एक, जर तुम्हाला तुमचं नॉलेज वाढवायचं असेल, तुम्हाला डेली तुमच्या कामाचे वेळ वाचवायचा असेल, तुम्हाला स्केलअप करायचं असेल, तुम्हाला काय बोलतात ना सॅलरी इन्क्रीमेंट हवा असेल, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला स्किल्स शिकायला हव्यात. हे तुम्हाला माहिती आहे, नवीन स्किल शिकल्यानंतरच आपल्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि नवीन स्किल घरी बसून शिकण्यासाठी मी प्लॅटफॉर्म घेऊन आलो आहे. डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या ॲप्लिकेशनची लिंक आहे, जिकडे तुम्ही घरी बसून कोर्सेस शिकू शकता. तर आत्ताच चेकआउट करा. आणि मराठीमध्ये कोर्सेस अवेलेबल आहे, एक्सेल आणि टॅली कोर्स आता अवेलेबल आहे, जाऊन नक्की चेकआउट करा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल कोर्सेससाठी. हिंदीमधून अटेंड करायचे असेल तर त्यासाठी स्किल कोर्स ॲप्लिकेशन आहे, मराठीमधून अटेंड करायचं असेल तर माझा कोर्स ॲप्लिकेशन आहे. आत्ताच जाऊन चेक करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आणि तुम्हाला या कोर्समध्ये इन ॲप व्हिडिओ डाउनलोड मिळणार आहेत, त्यामध्ये तुम्हाला या कोर्समध्ये प्रॅक्टिस फाईल मिळणार आहेत, त्याचबरोबर सर्टिफिकेट मिळणार आहे, सगळ्या गोष्टी मिळणार आहेत एकाच प्लॅटफॉर्मवरती, माझ्या ॲप्लिकेशनवरती. नक्की चेकआउट करा आत्ताच्या आत्ता. सध्या तर आपण पायथनकडे पुढे जाऊया, राईट. मी याला काय करतो, एक्सेल व्हॅल्यूमध्ये जनरेट करतो. एक्सेल व्हॅल्यूमध्ये नाही, याला पायथन ऑब्जेक्टमध्ये. पायथन ऑब्जेक्ट सिरीज नाव आलं आहे, प्रॉपर आहे. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला आता सांगितलं होतं की या डेटा फ्रेमच्या खालीच किंवा राईटलाच तुम्ही हे सिरीज घेऊ शकता. म्हणजे हा पायथन हे तुम्ही इथे टाकलं तरी प्रॉब्लेम नाही आहे. पण हा जर कोड तुम्ही इथे टाकला आहे, लिहिला आहे वरती, तर तो एरर दाखवणार. तो सांगणार की बाबा डी एफ इज नॉट डिफाईन. काय सांगणार, डी एफ इज नॉट डिफाईन. सो भैया डी एफ डिफाईन कर लो, राईट. तर डी एफ डिफाईन आपण बोला, डी एफ तर मी डिफाईन केलं आहे, पण डी एफ तुम्ही खाली केलं आहे, वर नाही, वर तुम्ही कोड लिहिला आहे. कोड तुमचा खाली यायला पाहिजे त्या डी एफच्या, किंवा राईटला यायला पाहिजे. लेफ्टला पण नाही चालणार, लेफ्टला पण एरर येणार, परत डी एफ नॉट डिफाईन, राईट, असं दाखवणार. सो डू नॉट ना लाईक डू दिस, की भाई असं नाही करायचं, इकडे नाही इकडे टाकायचं, हे लक्षात घ्या. ओके, तर तुम्हाला हे लक्षात आलं आहे, पहिली गोष्ट. आता इंटरेस्टिंग गोष्ट मी दाखवणार आहे. सर्वात पहिले हे दाखवतो की बाबा मला सेल्स कॉलमची टोटल करायची. तर तुम्ही बोला सम फॉर्म्युला लावा, एकदम सिम्पल आहे, एक्सेल तुम्हाला येत असेल तर. पण याच्यामध्ये काय करावं लागेल, पायथनमध्ये तुम्हाला डी एफ लिहावं लागेल, डेटा फ्रेम डॉट,
त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे कॉलमचं नाव. मला सेल्स कॉलमची टोटल पाहिजे, डॉट तुम्हाला पाहिजे टोटल म्हणून सम फॉर्म्युला, सम ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट. आपल्याला कॉलम सिलेक्ट करायची गरज नाही, कॉलमचं नाव दिलं आहे ऑलरेडी, म्हणजे कॉलम इकडे जाऊन सिलेक्ट करायची गरज नाही, पहिली गोष्ट. दुसरा, इथे तुम्हाला एस कॅपिटल लिहायचं नाही, सम एकदम स्मॉलमध्ये असलं पाहिजे, ॲज इट इज कोड असला पाहिजे. कंट्रोल एंटर टाईप केलं, यू विल गेट द रिझल्ट. तुम्ही बोला यार सम तर मी असं इकडे सिलेक्ट केलं बस होतं लगेच. नॉर्मली सम आपण कसं करतो एक्सेलमध्ये, राईट, इज इक्वल टू सम, याला सिलेक्ट करा, एंटर करा. तुम्ही बोला एवढा मोठा कोड लिहायची काय गरज आहे इथे जो तुम्ही कोड लिहिला आहे. रिझन बिहाइंड इट इथे आता हे तर ठीक आहे, सम ठीक आहे, पण आता तुम्हाला सांगितलं, एक सांगा मला, तुम्हाला सांगितलं की बाबा या सिटीमध्ये जे मल्टिपल सिटीज आहेत त्यांची टोटल काढा, टोटल सेल्स काढा. तर तुम्ही काय करणार, जनरली तुम्ही काय करणार, तुम्हाला एक्सेल माहीत आहे, तर तुम्ही काय करणार, सिटी कॉलमला घेणार इकडे पहिलं, राईट, पेस्ट करणार. नंतर काय करणार, तुम्ही सिटी कॉलमला इथे पेस्ट केल्यानंतर तुम्ही डेटामध्ये जाणार, रिमूव्ह डुप्लिकेट करणार, ओके करणार. रिमूव्ह डुप्लिकेट है ना, म्हणजे युनिक राहणार. नंतर तुम्हाला इथे टोटल पाहिजे, टोटल सेल्स, इथे सेल्स टाका किंवा टोटल सेल्स टाका. ते इथे इज इक्वल टू करणार तुम्ही, सम इफ टाकणार. एवढ्या सगळ्या स्टेप्स करावं लागणार तुम्हाला. हे तुम्हाला येत असेल म्हणून मी फास्ट घेतो आहे, ओके, लक्षात घ्या. आणि नाही येत असेल तर याच्यावरती मी ऑलरेडी कोर्स डिझाईन केला आहे मित्रांनो, मराठीमध्ये माझा कोर्स ॲप्लिकेशनवरती कोर्स अवेलेबल आहे, जाऊन चेकआउट करा. एक्सेलमध्ये सर्व फॉर्म्युलाज मी डिटेलमध्ये मराठीमध्ये शिकवलेत, विथ प्रॅक्टिस फाईल, विथ सर्टिफिकेट, सगळं काय मिळतं आहे. त्याचबरोबर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि पॉवर पॉईंट तिकडे बोनस मिळणार आहे. मराठी लोकांसाठी बोनस ठेवला आहे. माझ्या हिंदी ॲप्लिकेशनवरती तुम्ही जाताय तर तिकडे याच कोर्सची प्राईस जास्त आहे, आणि प्लस हिंदी ॲप्लिकेशन्सवरती तुम्हाला पॉवर पॉईंट आणि वर्ड बोनस नाही मिळणार, तिकडे वेगळं परचेस करावं लागतं. तर तुम्ही महाराष्ट्रीयन युजर आहात तर तुमच्यासाठी थोडंसं कॉम्प्लिमेंटरी म्हणून मी तिकडे वर्ड आणि पॉवर पॉईंट बोनस म्हणून ठेवलेलं आहे. लवकर एनरोल करून टाका एक्सेलचा कोर्स. त्याचबरोबर टॅलीचा कोर्स आहे, जे आमचे टॅक्स आणि अकाउंटिंग प्रोफेशनल आहेत विजय सर म्हणून, त्यांचा टॅलीचा कोर्स पण लॉन्च झालेला आहे, तर नक्की चेकआउट करा. तो कोर्स पण कमी प्राईजमध्ये सध्या अवेलेबल आहे, तर नक्की तुम्ही एनरोल करा. सध्या तर अजून एक गोष्ट सांगायची, ChatGPT नावाचा एक कोर्स तिकडे अवेलेबल आहे, तो पण तुम्ही करू शकता. आणि जर तुम्ही ॲडव्हान्समध्ये जात असाल, डॅशबोर्ड इंटरॅक्टिव्ह तयार करायचे असेल तुम्हाला, तर पॉवर BIचा क्रॅश कोर्स मी ऑलरेडी डिझाईन केला आहे माझ्या स्किल कोर्स ॲप्लिकेशन, हिंदी ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही कमी फीजमध्ये एनरोल करू शकता. जर तुम्हाला आणखी ॲनालिटिक्समध्ये काही शिकायचं असेल तर जाऊन चेकआउट करा नक्की स्किल कोर्स ॲप्लिकेशन. पण सध्या तर माझा कोर्सवरती तुम्ही मराठी ॲप्लिकेशन, मराठी कोर्स घेऊ शकता. ओके, सध्या मला काय सांगायचं, समीपमध्ये काय सांगायचं, इथं रेंज सिलेक्ट केली, कोमा क्रायटेरिया काय, मुंबई, कोमा सेल्स, एवढ्या मला गोष्टी कराव्या लागतात, तेव्हा जाऊन हे रिझल्ट येतं. नॉट जस्ट दॅट गाईज, मला जर मोडचं करायचं असेल तर परत तेच करावं लागेल, मोडला कॉपी करावं लागेल, इथे पेस्ट करावं लागेल, त्याचं रिमूव्ह डुप्लिकेट. कस्टमरचं करायचं असेल कॉपी पेस्ट, रिमूव्ह डुप्लिकेट अँड समी फॉर्म्युला. नाव आय एम गोइंग टू टेल यू की बाई तुम्ही एक फॉर्म्युला लिहा, ह्या मग तिकडे सिटी कॉलम असो किंवा मोड असो किंवा कस्टमर असो, सगळ्यांचं स्टॅटिस्टिक तुम्हाला मिळणार आहे. कसा, लेट्स गो अँड चेक इट आउट. नाव बी रेडी टू लर्न समथिंग न्यू. इफ यू आर रेडी, पुट डाऊन रेडी इनसाइड द कमेंट सेक्शन. आत्ताच रेडी लिहा, म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्ही शिकताय ना, तो तेव्हा एनर्जी पाहिजे रे, एनर्जी मित्रांनो, तर एनर्जी पाहिजे, त्यासाठी तुम्ही आत्ताच रेडी म्हणून कमेंटमध्ये लिहा. रेडी, यू आर एक्सायटेड, जे पण तुम्हाला वाटेल. एक वर्ड एक्सायटेड असेल तर एक्सायटेड किंवा ई लिहून टाका कमेंट सेक्शनमध्ये, आय एम एक्सायटेड. सो ई, राईट डाऊन ई इनसाइड द कमेंट सेक्शन राईट नाव. तुम्ही रेकॉर्डिंग जरी पाहत असाल तरी राईट नाव. मला तुम्ही इंटरॅक्टिव्ह आहात, तुम्ही शिकतायत, तुम्हाला मी काहीतरी युनिक दाखवणार आहे मित्रांनो. आता इंटरेस्टिंग, PY टाईप केल्यानंतर काय करतो मी, इकडे मी DF डॉट सेल्स कॉलम घेतला होता, बरोबर, सेल्स कॉलम आणि डॉट सम घेतला होता. आता मी काय करणार, इथे फक्त एक कोड ॲड करणार, ग्रुप बाय. एक सिम्पल कोड ॲड केला आहे, ग्रुप बाय काय करायचं, मला करायचं एक कॉलम सिटी, सपोज सिटी कॉलम पाहिजे म्हणून मी सिटी कॉलम घेतला, ब्रॅकेट क्लोज. सिटी कॉलम लिहिताना मी इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिला आहे, डॉट केलं आहे, आणि मला सेल्सची टोटल पाहिजे, सेल्स डॉट सम लिहिताना मी स्मॉलमध्ये लिहिला आहे, सेल्स लिहिताना एस कॅपिटल लिहिला आहे. मी आता कंट्रोल एंटर बटन प्रेस करतो आहे अँड आय एम रेडी टू गो टू सी द रिझल्ट. इथं बिझी लिहून आले, थोड्याच वेळात इथे रिझल्ट येणार आहे, आणि ते क्लिक करून तुम्ही एक्सेल व्हॅल्यू घ्या अँड ओहो, मुंबई, नागपूर, पुणे, एक सिंगल कोड आहे, राईट. मला ना रिमूव्ह डुप्लिकेट करायचं आहे, मला ना सेल्समध्ये जाऊन म्हणजे हे समी फॉर्म्युला लावायचं, काहीच नाही करायचं आहे. नॉट जस्ट दॅट गाईज, इथे सिटी याला डायनॅमिक करा, म्हणजे याला डिलीट करा आणि एक ब्लँक सेल घ्या. या सिटीच्या जागेवरती ब्लँक सेल घेतली, कंट्रोल एंटर करा. आता तुम्हाला इथे काही रिझल्ट नाही मिळणार, एरर येणार, राईट, कारण इथे सिटी लिहिलंच नाही. मी इथे सिटी लिहिणार, सिटी लिहा, एंटर करा, हे एरर कोड हटवून टाका. सिटीच्या जागेवरती तुम्ही इथे मोड लिहा, राईट. याचा ड्रॉपडाऊन पण बनवू शकता तुम्ही, सिटी मोड आणि कस्टमरचा. कसं बनवायचा ड्रॉपडाऊन, डेटामध्ये जा, डेटा व्हॅलिडेशनमध्ये जावा, आणि डेटा व्हॅलिडेशनमध्ये एनी व्हॅल्यूच्या जागेवर लिस्ट करा, कर्सर इथे ठेवा, कस्टमर सिटी मोडमध्ये जावा आणि ओके करा,
राईट. असं ड्रॉपडाऊन बनवा. इथे तुम्हाला कधी कस्टमर वाटलं, कस्टमरचं रेकॉर्ड पाहिजे, कस्टमर, एक क्लिकमध्ये. सिटी पाहिजे, सिटीज, युनिक येणार डायरेक्टली आणि टोटल सेल्स पण येणार पुढे ऑटोमॅटिकली. सो गाईज, कसं वाटलं? डेफिनेटली तुम्हाला काहीतरी मॅजिक वाटले असेल ना. अँड नॉट जस्ट दॅट गाईज, वी कॅन क्रिएट अ डॅशबोर्ड ऑन इट. येस, we can create a dashboard on it. Let me show you a dashboard guys. Here it is right now for you. Like एक डॅशबोर्ड मी इथे बनवला आहे पायथनने, इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड. म्हणजे इथे डी आहे ना, मी इथे डब्ल्यू करतोय. डब्ल्यू करतोय. आय कॅन सी वीक वाईज रिझल्ट इकडे येणार आहे. आता इथे चेंजेस तुम्हाला मिळतील. थोडंसं इथे कधी कधी रिफ्रेश व्हायला टाईम लागतो, पण वीक वाईज इथे चेंजेस झाला आहे. नंतर तुम्ही एम करा, तुम्हाला ह्या एरिया चार्टमध्ये चेंजेस मिळेल. लगेच परत डी करा, एरिया. हे एक्सेलमध्ये पॉसिबल नाही आहे. एक्सेलमध्ये बेसिकली कारण हा फॉर्म्युलामधून आलेला चार्ट आहे. हा बघा, फॉर्म्युला आणि कोडमधून आलेला चार्ट आहे बेसिकली. तर इथे सिटी आहे, सिटीच्या जागेवरती कस्टमर करा. कस्टमर केल्यानंतर इकडे कस्टमरचं पूर्ण पाय चार्ट आला आहे. ओके, त्याला थोडं साईज वाढवावं लागेल आपल्याला. एक काम करू, मोड करू आपण. मोड केल्यानंतर मोडचा चार्ट डायरेक्टली चेंज होतं मित्रांनो, डायनॅमिकली. नॉट जस्ट दॅट, इथे पण चेंज करून पहा. आणि हे मी कसं केलं, याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ ऑलरेडी मी बनवला आहे, विच इज अवेलेबल ऑन माय लर्न मोर चॅनल. ओके, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. लर्न मोर चॅनलवरती हा व्हिडिओ अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल पायथन मी एक्सप्लेन केलेला आहे. 30-40 मिनिटाचा व्हिडिओ, जाऊन चेकआउट करा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल. हिंदीमध्ये अवेलेबल बेसिकली, पण आसान हिंदी भाषामध्ये. आसान म्हणजे सोप्या. ओके, सोप्या हिंदी भाषेमध्ये अवेलेबल आहे, नक्की चेकआउट करा. सध्या तर मला एक आणखी गोष्ट सांगायची की ही जी प्रॅक्टिस फाईल मी देणार आहे तुम्हाला, याची प्रॅक्टिस फाईल आपल्या माझा कोर्स ॲप्लिकेशनमध्ये स्टडी मटेरियल नावाचा फोल्डर आहे. डिस्क्रिप्शनमध्ये माझा कोर्स ॲप्लिकेशनची लिंक आहे, ज्याच्यामध्ये जाऊन स्टडी मटेरियल नावाचा फोल्डर आहे, जिकडे तुम्हाला सगळ्या प्रॅक्टिस फाईल मिळतील, याच्या अगोदरच्या पण आणि ह्याची पण प्रॅक्टिस फाईल मिळणार आहे मित्रांनो. राईट, तर नक्की जाऊन चेकआउट करा. आणि प्लस माझा कोर्स ॲप्लिकेशनवरती ChatGPT नावाचा एक कोर्स आहे, जो खूप कमी किंमतमध्ये ठेवलेला आहे मी. जाऊन नक्की शिका, नवीन गोष्टी शिका, आपलं स्किल डेव्हलप करा मित्रांनो. आत्ताच जा शिका, मी भरपूर कमी किंमतमध्ये दिली. बघा, प्राईज इज इम्पॉर्टंट गाईज. काही ना काही तुम्ही पे करताय, तो तुम्ही नक्की शिकताय. स्कूलमध्ये जर तुम्ही फीस दिली तर तुम्ही सिरियस असता. तुम्हाला माहिती की यार आय हॅव पेड समथिंग. स्कूल नाही, कॉलेजमध्ये घ्या, आता तुम्ही स्कूलमध्ये नाही, पण कॉलेजमध्ये तुम्ही पे केलं आहे, किंवा तुम्ही कुठल्याही एखाद्या कोर्ससाठी पे केलेलं असेल, तर तुम्ही सिरियस असता, कारण तुम्ही पे केलेलं आहे. जर फ्रीमध्ये असेल, तुम्ही वाटता अरे नंतर शिकू, फ्रीमध्येच आहे, पडलेले आहेत कॉन्टेंट, पण तुम्ही स्वतःला एक बांधून घेण्यासाठी पे करा आणि शिकायला चालू करा. आणि भरपूर कमी किंमत आहे मित्रांनो, जाऊन चेकआउट करा कोर्सेस आत्ताच्या आत्ता. सध्या तर मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्यात की पायथनमध्ये काय करू शकतो. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट लिहा मित्रांनो. तर कसा वाटला मित्रांनो पायथन इन एक्सेल? डेफिनेटली आवडला असेल ना, आवडलंच असेल, कारण मित्रांनो एवढं सगळ्या गोष्टी पायथन करू शकतो. अरे बाबा रे बाबा, भरपूर कामाचा व्हिडिओ आहे. कामाचा असं वाटत असेल तर एक लिहून टाका कमेंटमध्ये, कामाचा. राईट, कामाचं लिहून टाका, एवढंच की व्हिडिओ कामाचा आहे. जे पण तुम्हाला वाटेल ते लिहून टाका, तुमच्या मनात जो वर्ड येईल की बाबा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट लिहा. व्हिडिओ मित्रांबरोबर शेअर केलाच असेल, नाही केलं असेल तर करा. आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, जर नवीन असाल तर चॅनलवरती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.